जो सब्जेक्ट एमपीएससी बऱ्याच वेळा गुगली टाकतो आपल्या राज्यसेवेच्या प्रीच्या अंतर्गत, त्यामुळं त्या असणाऱ्या सब्जेक्टला कन्सेप्ट वाईज, कॉन्टेक्स्ट वाईज आणि करंट अफेअरच्या कनेक्टिव्हिटी नुसार आपल्याला त्या क्वेश्चनला जज करणं आलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपल्याला हे क्वेश्चन्स बघायचे. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन 15 क्वेश्चन्स मधला पॉलिटीच्या क्वेश्चन नंबर 66 पासून स्टार्ट होत आहेत. मग ते काय ते बघूया. पहा, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान किंवा विधाने निवडा. काय विधान नंबर 1, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या कलम 142 अन्वये पूर्ण न्याय देण्यासाठी आपल्या असाधारण अधिकारांचा वापर केला आहे आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी एजी पोरारीवलन यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. अतिशय गाजलेला मुद्दा. आणि एक लक्षात घ्या, कलम 142 ला कनेक्ट करून कुठं ना कुठं एक प्रश्न 100% येणार आहे. लक्षात घ्यायचं का, 142 कलम मागच्या 2-3 वर्षामध्ये खूप गाजलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, याला म्हणायचं सुप्रीम पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट. म्हणजे काय, जगात म्हणजे भारतातल्या कोणत्याही असणाऱ्या न्यायालयामध्ये कोणत्या असणाऱ्या खटल्याचा निकाल देता आला नसेल त्यांना किंवा त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये येत नसेल, तर सगळे असे खटले सुप्रीम कोर्ट स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये आणतो आणि कलम 142च्या माध्यमातून त्याच्यावरती तो निकाल देतो. हे इथं लक्षात ठेवायचं. मग त्या अनुषंगाने हा निकाल झालाय का, तर यस झालेला आहे. विधान 1 बरोबर आहे. ठीक आहे, पुढं काय पहा, अनुच्छेद 142 सर्वोच्च न्यायालयाला विवेकाधिकार प्रदान करते, कारण त्यात असे नमूद केले आहे की सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करताना कोणत्याही कारणास्तव किंवा त्याच्या समोर प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असा हुकूम किंवा आदेश देऊ शकतो. म्हणजे 142चा वापर हा खूप एक्स्ट्रीम आहे. म्हणजे कोणतीही परिस्थिती त्यांच्या समोर आली तर त्याच्यावरती ते निर्णय आदेश देऊ शकतात का, तर हो. लक्षात घ्यायचं, कलम 142 अतिशय स्ट्रॉंग पॉवर देतो सुप्रीम कोर्टाला. मग बरेचसे धार्मिक खटले जे आहेत का आपल्या भारतात, ते 142 नुसारच निकालामध्ये आणलेले आहेत. मग तिहेरी तलाकचा संदर्भ असेल, शबरीमाला मंदिराचा मुद्दा असेल, अयोध्येचा प्रश्न असेल, याच्यामध्ये 142चा रेफरन्स वापरण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं. विधान 3 पहा, राज्यघटनेच्या मूळ मसुद्यात कलम 142 सारखी कोणतीही तरतूद नव्हती. तथापि चर्चेदरम्यान डॉक्टर बी आर आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टाला कोणत्याही कारणास्तव किंवा त्यांच्या समोर प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही आदेश पारित करण्याचा अधिकार देणारी तरतूद समाविष्ट करण्यासाठी सुधारणा सुचवली होती. हा खूप महत्वाचं आहे. म्हणजे मूळ घटनेमध्ये अमुक मुद्दा होता का, घटनेच्या नंतर तरतुदी आल्या का, असे प्रश्न असतात पहा. मूळ घटनेमध्ये 142ची तरतूद नव्हती, याच्यामध्ये सजेशनचा पार्ट आणला डॉक्टरांच्या माध्यमातून. मग हा मुद्दा ऍड झाला का, तर यस हा मुद्दा ऍड झालेला आहे. मग काय लक्षात ठेवणं या ठिकाणी, तर क्वेश्चन नंबर 66 उत्तर असेल ऑप्शन नंबर 1, सर्व विधाने योग्य असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, कलम 142शी संबंधित असणारे मुद्दे चर्चेमध्ये आहेत, विचारले जाण्याची खूप दाट शक्यता आहे, त्यामुळे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 67 काय सांगतोय पहा, मौन बाळगण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमातून प्राप्त होतो. म्हणजेच काय करायचं या ठिकाणी, तर इथं राईट टू रिमेन सायलंट, शांत राहण्याचा किंवा मौन बाळगण्याचा असणारा अधिकार कुठे. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आपण कलम 19 किंवा 21 कडे जंप करतो, जास्त 21 कडे, पण हा उल्लेख आहे कशा संबंधित, कलम 20 अंतर्गत. का, कारण हा अटकेनंतरच्या संरक्षणाचा उल्लेख या ठिकाणी देतोय. म्हणजे अटकेनंतर आपल्याला प्रत्यक्षात शांत बसण्याचा अधिकार आहे आणि याच्यामध्येच आपल्याला सरकारी वकील प्राप्त करण्याचा सुद्धा अधिकार ऍड करताना दिसतात, जिथे आपल्याला सीआरपीसीचे असणारे सेक्शन त्या ठिकाणी वापरता येऊ शकतात. हा एक मुद्दा आहेच. लक्षात ठेवायचं काय, मौन बाळगण्याच्या अधिकाराचा उल्लेख आला तर आपल्याला जे 3 प्रकारच्या संरक्षणाचा उल्लेख येतोय ना, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो त्या ठिकाणी कुठला, तर इथं उल्लेख येतो पहिला नो प्री और पोस्ट फॅक्टो लॉचा मुद्दा, म्हणजे पूर्वानुवर्ती कायद्याच्या आधारे शिक्षा देता येणार नाहीये. दुसरा मुद्दा पहिला त्या ठिकाणी नो डबल जेफर्डी, एकाच गुन्ह्याबद्दल वारंवार शिक्षा देता येणार नाही. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, स्वतःच्याच विरोधामध्ये सक्तीनं त्या ठिकाणी स्वतःला साक्षीदार बनवता येणार नाही.
अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला मौन बाळगण्याचा अधिकार असतो. म्हणून कलम 20 इथं लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख या ठिकाणी येतो क्वेश्चन नंबर 67 मध्ये. वित्त विधेयकावरती वारंवार क्वेश्चन केलेत राज्यसेवेनं, म्हणून एक मुद्दाम आवर्जून या ठिकाणी क्वेश्चन टाकला. हा पीवायक्यूच्या अनुषंगाने क्वेश्चन टाकलाय मी, पण 3 मुद्दे एक्स्ट्रा ऍड करून टाकले. ठीक आहे, काय बघा, कलम 117 उपकलम 1 वित्त विधेयकाचे 2 प्रकार पडतात. वित्त विधेयक क्रमांक 1 ज्याच्यासाठी संदर्भ येतो 117 उपकलम 1, आणि वित्त विधेयक क्रमांक 2 चा उल्लेख आला तर 117 उपकलम 3 चा उल्लेख आपण याच्यामध्ये बघतो. हे लक्षात घ्यायचं. आणि धन विधेयक जे आहे का ते मुळात काय आहे, धन विधेयक हे वित्त विधेयक क्रमांक 1 आहे. फक्त भारतानं जबाबदार शासन पद्धती स्वीकारल्यामुळं आपण त्याला सेपरेट डिनोट करतो, आणि त्यासाठी आपण बघतो कोणते 2 कलम, 109 110. 109 काय सांगतो, 109 सांगतो त्या ठिकाणी एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याच्या बाबतीमधले अधिकार सांगतात, आणि 110 चा उल्लेख जर केला तर धनविधेयकाची व्याख्या याच्यामध्ये मांडली जाते. हा रेफरन्स या ठिकाणी येतो, हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे, मग बघा आता इथं क्रमांक 1 चा उल्लेख करायचा आहे. क्रमांक 1 मध्ये असतात वारंवार होणारे खर्च, आणि क्रमांक 2 मध्ये असतात आकस्मिक होणारे खर्च. विधान 1 पहा, कोणतं विधान योग्य हे शोधायचं आपल्याला. विधान 1 कलम 117(1) अंतर्गत विधेयके दोन्ही सभागृहात मांडली जाऊ शकतात. लक्षात घ्यायचं, जबाबदारी शासनाची असते, कारण हे वारंवार होणारे खर्च असतात, म्हणून ते लोकसभेतच मांडले जातात. दोन्ही सभागृहात मांडता येत नाही. प्रथम ते लोकसभेतच मांडलं पाहिजे. पुढं, राष्ट्रपतींनी विधेयकाच्या विचारासाठी शिफारशी केल्याशिवाय संसदेच्या कोणत्याही सभागृहाने ते मंजूर केले जाऊ शकत नाही. उल्लेख काय या ठिकाणी, राष्ट्रपतींनी विधेयकाच्या विचारासाठी शिफारस केल्याशिवाय. राष्ट्रपतींच्या शिफारशीचा संदर्भ याच्यामध्ये येत नाही. पुढं, राष्ट्रपती आपली संमती देऊ शकतात, विधेयक रोखून ठेवू शकतात, किंवा पुनर्विचारार्थ बिल ते परत करू शकतात का. तर लक्षात ठेवायचं आपल्याला हा संदर्भच योग्य आहे. काय, वित्त विधेयक क्रमांक 1 ते काय करू शकतात, संमती देऊ शकतात, रोखून ठेवू शकतात, किंवा पुनर्विचारार्थ सुद्धा ते देऊ शकतात. हे इथं लक्षात घ्यायचं. फक्त याच्यामध्ये काय पार्ट येतो, तेव्हा धनविधेयक येतं का तेव्हा त्यामध्ये परत 2 मुद्दे, विधेयकाला संमती देऊ शकतात, रोखून ठेवू शकतात. फक्त धनविधेयकाच्या बाबतीमध्ये ते पुनर्विचारार्थ देऊ शकत नाहीत. हाही मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, फक्त तुम्ही मला सांगू शकता घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीमध्ये काय रोल असतो राष्ट्रपतींचा, ते मला तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, 4 पहा, हे एक विधेयक म्हणून परिभाषित केले आहे जे केवळ भारताच्या एकत्रित निधीतून खर्चाच्या तरतुदी संबंधित आहे, आणि त्यात मनी बिलाच्या कोणत्याही बाबींचा समावेश नाही. आता सांगितलं मुळात हा मनी बिलच आहे, त्यामुळे हा पार्ट त्या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजे उत्तर काय असेल, कलम 117 उपकलम 1 बाबतीत कोणतं योग्य आहे, तर ऑप्शन नंबर 3 योग्य असणार आहे. हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 69 बघूया आपण याच्यामध्ये. काय क्वेश्चन नंबर 69, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. एक संयुक्त संसदीय समिती, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, खूप चर्चेमध्ये होती म्हणून लक्षात घ्यायचं. संसदेसमोर सादर केलेल्या विशिष्ट विधेयकाचं परीक्षण करण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी क्रियाकलापांमधील आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या हेतूने स्थापन करता येते का. हो, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीचा मुद्दा असतोय ना, दोन्ही सभागृहातले सदस्य येऊन ती समिती स्थापन करून चौकशी करून रिपोर्ट दिले जातात, आणि त्या रिपोर्टवरती चर्चा होते. त्यामुळे हा मुद्दा बरोबरच आहे. प्लस ह्या ज्या समित्या असतात त्या स्थायी असतात का त्या तदर्थ असतात, तर लक्षात घ्यायचं या समित्या कशा असतात तर तदर्थ असतात, गरजेनुसार स्थापन करता येतात. म्हणजे उत्तर काय असेल, दोन्ही विधाने बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 69 उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 70 चा उल्लेख करूया आपण. काय बा क्वेश्चन नंबर 70, हा मुद्दा खूप जास्त गाजलाय, कारण जवळपास 140 पेक्षाही जास्त असणाऱ्या सदस्यांच्या निलंबनाच्या कारवाईचा मुद्दा गाजला होता 2023 मध्ये, म्हणून हे प्रश्न मी टाकलेले आहेत. खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. विधान 1 हे ऑप्शन थोडे इथं चुकलेत, हे ऑप्शन कडे नका लक्ष देऊ, आपण त्या अनुषंगाने बघूया. ठीक आहे, कारण विधान 3 आहेत वरती आणि खाली 2 विधानाबद्दल बोललोय फक्त. पहा, संसदेत नुकत्याच झालेल्या सुरक्षेचा भंग केल्याच्या निषेधार्थ संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्यामुळे दोन्ही सभागृहातील खासदारांना निलंबनाचा सामना करावा लागला का, तर यस, हे निलंबित झालेले आहेत.
याच्याबद्दल जर आपण पहिला प्रेफरन्स बघायला गेलो तर आपण राजीव गांधी साहेबांच्या कार्यकालामध्ये सुद्धा ठक्कर समितीच्या रिपोर्टवरती चर्चा करत असताना 63 सदस्यांना त्या ठिकाणी निलंबित केलं होतं. ते प्रकरण पण खूप गाजलेलं होतं, त्यामुळे तेही लक्षात ठेवा. त्यानंतरचा हा मुद्दा इथं येतोय हे लक्षात ठेवूया. पुढं नियम नंबर 255, नियम सभासदांचे वर्तन अव्यवस्थित आढळल्यास सभापती त्याला लोकसभेतून ताबडतोब माघार घेण्याचे निर्देश देऊ शकतात. म्हणजे लोकसभेमध्ये त्यांना बसू देणार नाहीये. पुढं राज्यसभेच्या अध्यक्षांना त्यांच्या नियम पुस्तकाच्या नियम 373 नुसार ज्या सदस्यांचं वर्तन त्याच्या मते अत्यंत उच्छखल म्हणजे त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं नाही असेल त्याला सभागृहातून ताबडतोब माघार घेण्याचे निर्देश देण्याचा अधिकार आहे का? लक्षात घ्यायचं, दोन्ही विधानं बरोबर आहेत, फक्त नियम मी फिरवलेत. म्हणजे काय, राज्यसभेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर राज्यसभेच्या बाबतीमध्ये आहे नियम 255 आणि नियम 256. काय लक्षात घ्यायचं, राज्यसभेसाठी आहेत 255 256 आणि लोकसभेसाठी आहेत कोणते नियम या ठिकाणी 373 373 ए आणि 374 हे नियम आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, म्हणजे दोन्ही विधान चुकीचे, फक्त विधान बरोबर कोणतं असेल तर फक्त विधान अ बरोबर असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. कोणतं, जिथं सभागृहातील असणाऱ्या सदस्यांच्या निलंबनाचा मुद्दा येतोय त्या अनुषंगाने हे विधान आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 71 बघा. काय क्वेश्चन नंबर 71 फाईल, आता इथं दिल्लीचा मुद्दा चर्चेमध्ये होता. 2023 ला याचे संबंधित बिल पण मांडण्यात आले, म्हणून हा मुद्दा इथं घेतलेला आहे मी. काय पहा, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. काय पहा, 69व्या घटनादुरुस्ती कायदा 1991 द्वारे घटनेत कलम 239 ए समाविष्ट करण्यात आलं का स्पेसिफिकली फक्त दिल्लीसाठी विशेष तरतुदीच्या अनुषंगाने? तर यस, हा प्रश्न ऑलरेडी राज्यसभेच्या प्रीला विचारून झालाय. PYQच्या अनुषंगाने तो फक्त विधान रिपीट केलंय मी, हे लक्षात घ्या. पुढं यस बहा, हे समितीचं नाव खूप महत्वाचं आहे. यस बालकृष्णन समितीच्या शिफारशींच्या आधारे दिल्लीला विशेष दर्जा देण्यात आला का 1987 मध्ये? तर यस. काय नाव लक्षात ठेवायचं, यस बालकृष्णन समितीच्या शिफारशींच्या माध्यमातून विशेष दर्जा त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि दिल्लीला राजधानीचं असणारं शहर म्हणून त्या ठिकाणी मान्यता प्राप्त होताना दिसते. 92 पासून तो ऑफिशियली आपल्याला लागू होताना पण दिसला. दिल्लीतील सेवांच्या नियंत्रणावरील अध्यादेशाची जागा घेणारे राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार सुधारणा विधेयक 2023 संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं का? तर यस, दिल्लीच्या सेवांच्या संदर्भामध्ये नियंत्रण कोणाचं असेल त्या संदर्भातला अध्यादेशाला आता दोन्ही सभागृह मंजुरी देताना दिसत आहेत का? तर हो. खूप जास्त गाजलेलं आहे की दिल्लीमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा असेल तिथल्या असणाऱ्या लेफ्टनंट गव्हर्नराच्या संमतीचा मुद्दा खूप गरजेचा होता, कारण दिल्ली सरकार म्हणून त्यांना 2021 मध्ये अध्यादेश आणि कायदा करून त्यांना अधिकार दिला गेला होता. त्यालाच या ठिकाणी आपल्याला पूर्ण पद्धतीमध्ये मांडताना दिसतात. त्यामुळे विधान क पण बरोबर आहे. पुढं हे विधेयक सेवांशी संबंधित काही बाबींवर हे बघा LG ला शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरणाची स्थापना करते का? तर यस, लेफ्टनंट गव्हर्नर काय करू शकतात, या प्राधिकरणाची स्थापना करू शकतात. म्हणून विधान 4 सुद्धा बरोबर आहे. म्हणजे काय, सर्व विधाने बरोबर आहेत. मग लक्षात घ्यायचं, दिल्लीच्या अनुषंगाने काही जुने मुद्दे, काही आत्ताचे नवीन मुद्दे यामध्ये ऍड करून हा प्रश्न या ठिकाणी तयार केलेला आहे. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. क्वेश्चन 72चा उल्लेख याच्यामध्ये बघा. काय क्वेश्चन 72, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. तामिळनाडूतील एका मंत्र्याला राज्यपालांनी बडतर्फ आणि निलंबनाच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे घटनात्मक वादाला तोंड फुटले आहे आणि राज्यपालांनी नंतर आपला निर्णय मागे घेतला आणि बडतर्फीचा आदेश सुद्धा स्थगित केला. बघा, तमिळनाडूमध्ये खूप जास्त, तमिळनाडू असेल, केरळ असेल, सोबतच वेस्ट बेंगॉलमध्ये असेल, हे मुद्दे खूप गाजत आहेत, क्लॅशेस होत आहेत. कोणाचे? राज्यपाल आणि सीएम साहेबांचे. म्हणून हा प्रश्न मुद्दामून टाकलाय. इतर राज्यपालांनी मंत्र्याला बडतर्फ केलं, निलंबित केलं, नंतर निर्णय पण मागे घेतला होता का? तर यस, बरोबर आहे. आणि भारत सरकारचा कायदा 1935 ज्यात वसाहतवादी शासन होते, राज्यपालांना मंत्र्यांची निवड
आणि बडतर्फ करण्याचा पूर्ण अधिकार होता का? म्हणजे लगेच 1935चा कायदा लक्षात ठेवायचा, तिथं अशा तरतुदी होत्या का? तर यस, तिथं अशा तरतुदी होत्या. कुठल्या कायद्यामध्ये? 1935च्या कायद्यामध्ये. पुढं विधान 3, घटनेच्या कलम 164 अन्वये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल कोणाच्याही सल्ल्याशिवाय करतात, मात्र ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच वैयक्तिक मंत्र्यांची नियुक्ती करतात. बरोबर आहे का? यस. म्हणजे इतर मंत्र्यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला, पण मुख्यमंत्री कशा असले पाहिजेत यासाठी त्यांना कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नसते, कारण ज्याला बहुमत आहे त्या पदस्थित असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी नियुक्त केलं जाऊ शकतं. त्यामुळे 164च्या अनुषंगाने असणारा पाठ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आणि सर्व विधाने हितं बरोबर आहेत हे हितं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. 164 कलम एमपीएससीला खूप आवडतो. 164, 165 कलम मुळात एक थोडंसं मी कंपॅरिझनच्या अनुषंगाने सांगितलं पण होतं तुम्हाला, केंद्रातले कोणते 3 कलम आणि राज्यातले कोणते 3 कलम कंपॅरिझन करून लक्षात ठेवायचं आपल्याला. तर केंद्राच्या बाबतीमध्ये पाहिलं तर 74, 75, राज्यांच्या बाबतीमध्ये 163, 164 आणि केंद्राच्या बाबतीमध्ये 78, राज्यांच्या बाबतीमध्ये 167. हे कंपॅरिझन करून वारंवार लक्षात ठेवायचं आपल्याला. तो तर पाठ याच्यामध्ये येतोच. ठीक आहे. गाजतोय महत्वपूर्ण संदर्भ ग्रामपंचायत. का? ग्रामपंचायतीमधल्याच तरतुदी वेगळ्या असतात, बाकीच्या तरतुदी थोड्या समान असतात, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन्स बऱ्याच वेळा असतात. काय क्वेश्चन आहे पहा, ग्रामपंचायत अंदाजपत्रकाबाबत योग्य विधान निवडायचं आपल्याला. काय पहा, ग्रामपंचायतीला सदस्य आणि पदाधिकारी यांच्या मदतीने नियोजन करून 31 डिसेंबर पूर्वी ग्रामसभेची मान्यता घेऊन ते पंचायत समितीकडे मान्यतेसाठी सादर करावे लागतात का? अर्ध बरोबर आहे, अर्ध चुकीचं आहे. म्हणजे काय, सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची मदत तर घेतली जातेच, पण मूळ संदर्भ या ठिकाणी येतो कोणाचा? तर इथं येतो सरपंचांचा. म्हणून या ठिकाणी वाक्य अपूर्ण आहे, म्हणून विधान चुकीचं आहे. लक्षात घ्यायचं. 31 डिसेंबरचा उल्लेख येतोय, ग्रामसभेची मान्यता पंचायत समितीकडे द्यावं लागतं. बरोबर आहे. ओके. पुढं, पंचायत समितीला प्राप्त झालेल्या अंदाजपत्रकाला 31 मार्च पूर्वी मान्यता देणं आवश्यक असतं का? यस, गरजेचं असतं. काय लक्षात घ्यायचं? पंचायत समितीला प्राप्त झालेलं अंदाजपत्रक, आणि लक्षात घ्यायचं ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक पंचायत समिती फेटाळू शकत नाही, रद्द करू शकत नाही, फक्त दुरुस्त्या सुचवू शकते, एवढा मुद्दा असेल. आणि पंचायत समितीचं अंदाजपत्रक मान्य करून घेण्याची जबाबदारी असते बीडीओची. पण ग्रामपंचायत आणि झेडपीच्या बाबतीमध्ये जबाबदारीचा उल्लेख केला तर लोकप्रतिनिधी लक्षात ठेवायचं, सरपंच आणि झेडपीचा अध्यक्ष, म्हणून फरकाचे मुद्दे विचारले जातात हे लक्षात ठेवायचं. आणि ग्रामपंचायतीने अंदाजपत्रक विहित मुदतीत ग्रामसभेची मान्यता न घेतल्यास, वाक्य खूप महत्वाचं आहे, ग्रामपंचायतीने अंदाजपत्रक विहित मुदतीत ग्रामसभेची मान्यता न घेतल्यास ग्रामसेवक म्हणजे सचिव यांना अनिवार्य खर्चाचे विवरण तयार करून पंचायत समितीत सादर करायचे असते का? यस. लक्षात घ्यायचं, जेव्हा ग्रामसभेची मान्यता नसते तेव्हा रोल येतो ग्रामसेवकाचा, तोपर्यंत नसतो, हे लक्षात ठेवायचं. तोपर्यंत सरपंचांचा उल्लेख त्या ठिकाणी असणार आहे. विधान 3 बरोबर आहे. पुढचा मुद्दा, अंदाजपत्रकामध्ये 10% महिला बालकल्याण, 15% मागासवर्गीय, 5% दिव्यांग, जिल्हा ग्रामीण विकास वर्गणीत 0.25% व कर्जाचा समावेश असावा. लक्षात घ्यायचं, हे पर्सेंटेज आहे का? ते डिपेंड असतं. ओके. असे मुद्दे असतातच, पण ते डिपेंडेबल असतं, त्यामुळे सक्ती किंवा याच पद्धतीचं असावं असं कुठल्याही अधिनियमामध्ये याचा उल्लेख नाहीये, म्हणून विधान ड चुकीचं आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. मग कोणतं उत्तर असेल या ठिकाणी? अ आणि ड वगळता सर्व बरोबर आहेत, म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख. हे इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे क्वेश्चन नंबर 73चा. ठीक आहे. चला, क्वेश्चन नंबर 74चा संदर्भ येतोय. काय बघा, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे जी संविधान कुठली 89वी दुरुस्ती अधिनियम 2003 द्वारे स्थापन करण्यात आलेली आहे. मग आपल्या सर्वांना माहिती असेल आर्टिकल नंबर 338 हा मुद्दा आहे. एससी साठीचा असणारा राष्ट्रीय आयोगाचा उल्लेख येतोय. आर्टिकल 338 कॅपिटल ए चा उल्लेख केला तर तो एसटी साठी असेल, आणि आर्टिकल 338 जो रिसेंटली आलेला आहे बी चा उल्लेख केला तर तो ओबीसी साठी आहे. तर हा मुद्दा जमातींच्या अनुषंगाने हा बरोबर आहे का? तर यस, बरोबर आहे. जो कधी आलाय
2003 ला आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. विधान 2 पहा. घटनेच्या कलम 366 काय सांगतो? 366 सांगतो डेफिनेशन ऑफ ऑल टर्म्स. आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये जेवढे शब्दांचे व्याख्या दिलेत का, ते व्याख्या कलम 366 मध्ये त्यातला 25व्या नंबरचा असणारा संदर्भ दिलाय. तो म्हणजे अनुसूचित जमाती हे असे समुदाय आहेत जे घटनेच्या कलम 342 नुसार अनुसूचित आहेत. म्हणजे व्याख्या कुठं असेल? फक्त 366 मध्ये. रेफरन्स इतर आर्टिकलचा असतो, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 74चा उल्लेख केला तर ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी असणार आहे. थोडासा संदर्भ राष्ट्रीय आयोगाच्या अनुषंगाने विचारला गेलाय, तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. थोडस विषय सूचनांबद्दल प्रश्न केला गेलेला आहे. असतोच प्रश्न बऱ्याच वेळा राज्यसेवेच्या अंतर्गत असेल, कंबाईनला पण असेल, तो प्रश्न असतात. पहा, खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. 1991च्या 69व्या घटना दुरुस्ती कायद्याने राष्ट्रीय राजधानीच्या संदर्भात विशेष तरतूद केली. सार्वजनिक व्यवस्था, पोलीस आणि जमीन या राज्य यादीतील 3 विषयावर दिल्ली सरकार कायदा करू शकत नाही का? बरोबर आहे ना, दिल्ली सरकार कायदा करू शकत नाही. जसं कोणता दिवस? 5 ऑगस्ट 2019 पर्यंत डिफेन्स, ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन आणि आयार या विषयावरती जम्मू काश्मीरला अधिकार नव्हता. तसंच आत्ताही आपल्याला दिल्लीच्या बाबतीमध्ये हे अधिकार नाहीत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समवर्ती सूचीमध्ये 3 विषय आहेत ज्यावर केंद्र राज्य सरकारांना कर लावण्याचा अधिकार आहेत का? तर यस. समवर्ती सूचीमध्ये किती विषय? 3 विषय आहेत जिथं आपल्याला दोघांनाही कर लावण्याचा अधिकार दिसतो. मात्र उल्लेख केला केंद्राच्या नियंत्रणामध्ये कर विषयक विषयांची संख्या किती आहे? 15. राज्यांच्या नियंत्रणामध्ये कर विषयक विषयांची संख्या किती आहे? 20. आणि समवर्तीच्या अनुषंगाने कर विषयक विषयांची संख्या किती आहे? 3. याच्या व्यतिरिक्त काही शेषाधिकार पण येतात आणि ते शेषाधिकार कर विषयकच्या बाबतीमध्ये पाहिले तर तेही किती आहेत? तर 3चा उल्लेख याच्यामध्ये करतो, हे लक्षात ठेवायचं. पुढं ट्रेड युनियन विषय हा समवर्ती सूची अंतर्गत येतो का? कुठला? ट्रेड युनियन समवर्तीमध्ये येतो का? तर हो, ट्रेड युनियनचा उल्लेख समवर्ती, कारण दोघांच्या अधिकारांबद्दल बोललं जातोय म्हणून इथं लक्षात घ्यायचं. सर्व विधाने बरोबर आहेत. उल्लेख कुठला आहे? सूच्यांच्या अनुषंगाने मुद्दे विचारलेले आहेत, तर तो पाठ इथं लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर क्वेश्चन 76 बघूया. काय पहा, खालील विधाने विचारत घ्यायचं आपल्याला. आता इथं आपण घटना स्त्रोत घेतलेत, कोणकोणत्या देशाकडनं आपण मुद्दे स्वीकारले त्या अनुषंगाने क्वेश्चन तयार केलाय. सशक्त केंद्र असलेल्या फेडरेशनच्या तरतुदी, केंद्राचा उल्लेख केला की कॅनडा डोळे झाकून लक्षात ठेवायचं. केंद्राचे अवशिष्ट अधिकार, केंद्राद्वारे राज्यपालांची नियुक्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र या सर्व कॅनडाच्या घटनेतून घेतलेत का? यस. का? फेडरलिझम आणि फेडरल स्ट्रक्चर जेव्हा बघतो आपण तेव्हा ते फेडरल स्ट्रक्चर भारतात लिखित स्वरूपामध्ये नाहीये, पण त्याचे मुद्दे दिसतात आणि ते कोणासारखे दिसतात? तर ते कॅनडा सारखे दिसतात. त्यामुळे हा पाठ इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार. ठीक आहे. विधान दुसरं पहा. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेने आम्हाला देशात आणि राज्यांमधील व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्याच्या तरतुदी दिल्या आणि जे राज्यघटनेत कुठे येतो? कलम 301 ते 307 पर्यंत आहेत का? तर यस आहेत. आणि ते कोणाकडनं घेतले? ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेले. लक्षात घ्यायचं. कुठल्या भागाचा संदर्भ येतोय? तर हा येतोय भाग नंबर 13च्या अनुषंगाने. इथं लक्षात ठेवायचं आपल्याला, जिथं ऑस्ट्रेलियन घटनेच्या अनुषंगाने आपण कुठले व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्याचे मुद्दे याच्यामध्ये ऍड केलेले आहे. ठीक आहे. पुढं आपल्याला समवर्ती सूचीच्या तरतुदी आणि संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीच्या तरतुदी देखील कोणाकडनं घेतलेत? आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेत का? तर यस. ऑस्ट्रेलियामध्ये एकच सूची आहे. जसं आपण कॅनडामध्ये 2 सूच्या बघतो तसं ऑस्ट्रेलियामध्ये एकच सूची आहे आणि ती समवर्ती सूची आहे. इथून मुद्दे घेतलेत का आपण? तर हो, घेतलेत. म्हणून लक्षात घ्यायचं सर्व विधाने बरोबर. 76चा उल्लेख केला तर सर्व विधाने बरोबरचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. क्वेश्चन 77 बघा. काय क्वेश्चन 77 सांगतो या ठिकाणी? भारतीय राज्यघटनेच्या मूळ तरतुदीमध्ये पुढीलपैकी कोणती तरतूद आहे? मूळ तरतुदीमध्ये
म्हणजे जे बेसिकली होते घटना जेव्हा आपण स्वीकारली तेव्हा. उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करण्यासाठी राज्य पावले उचलेल. कुठं? उद्योगांच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत सहभाग वाढवण्याच्या अनुषंगाने हा मुद्दा याच्यामध्ये मांडला जातोय. तर कोणत्या आर्टिकलचा रेफरन्स याच्यामध्ये येतो या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आर्टिकल नंबर 43A म्हणजे हे काय मूळ तरतुदीमध्ये नव्हतं. पुढं सहकारी संस्थांच्या स्वैच्छिक निर्मिती, स्वायत्त कार्य, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणं याचा उल्लेख केला तर हा पण मूळ तरतुदीमध्ये नव्हता. हा 43B मध्ये आलेला आहे. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं. हा 43A मध्ये आलाय म्हणजे कधी 1976 ला 42वी घटना दुरुस्ती. हा 2011 ला 97व्या क्रमांकाच्या घटना दुरुस्तीचा उल्लेख येतो. पुढं पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी आणि देशातील जंगले आणि वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी हा उल्लेख केला तर हा आहे 48A मध्ये आणि हा पण आला 1976 ला 42व्या घटना दुरुस्तीमध्ये. पण हा पण मूळ तरतुदीमध्ये नव्हता. उत्तर काय राहिला मग? ऑप्शन नंबर 4 उत्तर राहिलं. काय? राज्य सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करून आणि उत्पन्न स्थिती सुविधा आणि संधी यातील असमानता कमी करून सामाजिक व्यवस्थेचे रक्षण आणि संरक्षण करून लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करेल का? तर यस प्रयत्न करेल. कलम 38 चा उल्लेख याच्यामध्ये तेव्हा उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. लक्षात घ्यायचं. असे प्रश्न बऱ्याच वेळा करतो आयोग. त्या अनुषंगाने याच्याशी संबंधित असणारे मुद्दे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 78 बघूया. काय पहा. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटना कठोर करतात? घटनेला कठोर म्हणजे रिजिड समजलं जातं. एका घटना दुरुस्ती विधेयक अनुच्छेद 368 अंतर्गत दिलेल्या विशेष बहुमताने मंजूर केले जाईल आणि साध्या बहुमताने नाही. भारताची राज्यघटना रिजिड कधी होते? घटना दुरुस्ती विधेयक आलं तेव्हा. कारण घटना दुरुस्ती विधेयक साध्या बहुमताने मंजूर होत नाहीये म्हणून ती कठोर राज्यघटना आहे का? तर यस आहे. संसदेने मंजूर केलेले काही घटना दुरुस्ती विधेयक राज्याच्या अर्ध्याहून कमी विधानमंडळाने मंजूर केलेले पाहिजेत का? तर हो. ज्याला आपण म्हणतो अतिविशेष बहुमताचा मुद्दा. निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी साधं बहुमतानं ते मंजूर केलं पाहिजे आणि केंद्राच्या दोन्ही सभागृहानं विशेष बहुमताने मंजूर केलं पाहिजे. पुढं एक घटना दुरुस्ती कायदा संविधानाच्या मूलभूत संरचनेचे उल्लंघन करू शकत नाही का? व्हेरी गुड. बरोबर आहे. काय लक्षात घ्यायचं. घटनेच्या मूलभूत चौकटीला या ठिकाणी बदलता येणार नाहीये. कोण? घटना दुरुस्ती कायद्याच्या अनुषंगाने. म्हणून लक्षात ठेवायचं सर्व विधाने बरोबर असतील क्वेश्चन नंबर 78च्या अंतर्गत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 79 बघूया आपण. काय बा क्वेश्चन नंबर 79. 1935च्या भारत सरकारच्या कायद्यातून खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य राज्यघटनेत घेतले गेलं आहे? वैशिष्ट्यांचा उल्लेख आहे. राज्यपालांचं कार्यालय आले का 1935च्या कायद्यामधून? यस आलेलं आहे. समवर्ती यादी? यस. लिस्ट त्या ठिकाणी पहिल्यांदाच आली. विषयांची विभागणी 3 टप्प्यामध्ये करण्यात आली होती आणि या समवर्तीमध्ये अधिकार होता फक्त गव्हर्नर जनरलचा. लक्षात घ्यायचं. आणीबाणी विषयक तरतुदी याच्यामध्ये होत्या का? तर यस 1935च्या कायद्याच्या अनुषंगाने रिप्रेझेंट होताना दिसतात आपल्याला. तेही लक्षात ठेवायचं. पण कायद्याचं राज्य जे आहे ना, ज्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी रूल ऑफ लॉ, हा प्रॉपर युकेचा मुद्दा आहे जो आपण स्वीकारलेला आहे 1947 नंतर. म्हणजे काय लक्षात घ्यायचं. इथं फक्त उल्लेख केला कुठला? 1, 2 आणि 3 म्हणजे अ, ब आणि क बरोबर आहेत. पुढचा येत नाही त्याच्यामध्ये. चौथा विधान म्हणजे विधानाचा संदर्भ याच्यामध्ये नसेल. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आपल्या पॉलिटीचा क्वेश्चन नंबर 80 चा उल्लेख. काय बघा. राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधान अ. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा संपूर्ण देशासाठी किंवा त्याच्या काही भागासाठी लागू होऊ शकते का? हो. जरी तुम्ही नाव राष्ट्रीय आणीबाणीचा उल्लेख करत असाल तर तो प्रदेशासाठी सुद्धा लागू होतो. मंत्रिमंडळाकडून लेखी शिफारस मिळाल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतात का? हे सुद्धा बरोबर आहे. पण लक्षात घ्यायचं ज्या आपल्या भारतामध्ये 3 राष्ट्रीय आणीबाणी झालेत का? कधी कधी झाल्या? 1962 ला झाली, 68 पर्यंत होती पहिली. दुसरी 1971 ला झाली, 77 पर्यंत होती. तिसरी 1975 ला झाली, 77 पर्यंत होती. या तिघांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या असणाऱ्या लेखी शिफारशीचा उल्लेख नव्हताच. फक्त पीएमचा उल्लेख होता. म्हणून मोरारजी देसाई साहेबांनी 44वी घटना दुरुस्ती केली
1978ला आणि सांगितलं फक्त पंतप्रधान नाही तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता आहे. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही विधानं इथं बरोबर असतील हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आय होप या असणाऱ्या सेशन्स मधले हे 30 क्वेश्चन तुम्हाला समजले असतील. बाकीचे क्वेश्चन राहिलेले तुमच्या या ठिकाणी कंटिन्यू होते. ठीक आहे, थँक्यू. थांबूया.